काय झाडी काय डोंगर थोडीच घ्या रे एक जण चावणार नाही याच्यावर ध्यान ठेवून सर निघून जाईल सनसन पाणी या काळात जन्माला होतं आणि खास करून आम्ही आणि नाग या काळात अंडे सगळ्यात जास्त भिकेचे हातात द्या पाण्यात सोडल्यापेक्षा नाही पाण्यात
नाही मोठा ते प्रेस फिट आहे थंडीमुळे. बघू स्टिक स्टिक कुठे आहे मानव? स्टिक कोणी घाबरू नका. मॅडमच्या हातून साप सुटणार नाही, खाली येणार नाही, कोणाच्या अंगावर धावणार नाही. आपण सगळे सुरक्षित आहोत, अजिबात काळजी करू नका. त्या जगातील पहिल्या महिला सर्परक्षक आहेत आणि त्यांनी 51,000पेक्षा जास्त साप जंगलात सोडल्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका. या मागून आहे बघ. प्लीज सर, प्लीज सर. आपला स्टाफ एकदम चांगली पोच दिली नागाने. त्याला पण आनंद होतोय. नागपंचमीच्या औचित्यावर आपण त्याला सोडतो. आणि गारोळीच्या पुंगीला लाल रुमाल बांधलेला असतो. शिवाय पुंगी रंगीत असते, त्यामुळे गारोळी ज्या ज्या दिशेला जातो त्या त्या दिशेला तो आपला हल्ला चढवण्यासाठी फणा उभारतो आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. घरात जर अचानक नाग निघाला त्याच्यावर चादर, गोंताट, गोणी, घरातला आपली बेडशीट मला फास्ट वस्त्र मिळते काठीने घ्यायचं आणि पूर्ण तिच्या अंगावर टाकायचं. सापाचा पहिला प्रयत्न हा पळून जाण्याचा असतो. जेव्हा पळणे अशक्यप्राय होते तेव्हा ते नाईलाज असतो, आपल्याला चावत असतं. मित्रांनो, जोपर्यंत आपण सापाला मारत नाही, डिचवत नाही, जोपर्यंत आपण त्याला काही त्रास देत नाही, तोपर्यंत तो साप आपल्याला काही काढतो नाही.
तिकडे कोणी पाणी आहे, पाणी करायला आवडतं. नमस्कार मित्रांनो, आज नागपंचमीच्या औचित्यावर जगातील प्रथम महिला सर्परक्षक आणि सर्पमित्र वनिता बोराडे यांनी इथे वनविभाग बुलढाणा, आमचे माननीय उपवन संरक्षक सरोजजी गवसताई यांच्या मार्गदर्शनात आमच्या घाटबोरी बीटचे सन्माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी आदरणीय श्री प्रकाशजी साळवे सर आणि अंकुशजी येवले सर यांच्या संपूर्ण संरक्षकांच्या टीम मार्फत इथे जंगलामध्ये सर्प शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम करून आज इथे सापांना नागपंचमीच्या औचित्यावर वनविभागातर्फे जीवदान देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रामध्ये सरपटणाऱ्या जीवांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले असून सापांना मारणे हा गंभीर गुन्हा आहे आणि सर्व वन्यजीवांचं संरक्षण करणे ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून आपल्या सर्वांचीच एक कर्तव्य भावना आहे आणि जबाबदारी आहे. आणि वनविभाग या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागरण आणि त्यांच्यामध्ये योग्य ती माहिती देण्यासाठी असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करीत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज नागपंचमीच्या शुभ औचित्यावर आपण इथे विषारी आणि बिनविषारी सापांना या घाटबोरी वनपरिक्षेत्राच्या घाटबोरी बीटमध्ये इथे आमच्या अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काही सापांना जीवदान देण्यासाठी जिवंत सोडून दिले आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सापांच्या 52 जाती असून 12 विषारी आहेत आणि 40 बिनविषारी आहेत. विषारी सापांची नावे 4: घोणस, पुरसे, नागमण्यार. यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेचे माजी सन्माननीय अध्यक्ष भास्कररावजी ठाकरे, त्यानंतर आमचे सर, आपला काय परिचय, आदरणीय तारपे साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत सौभाग्यवती नंदिनीताई तारपे आहेत, ज्या की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर सरचिटणीस आहेत. आणि मित्रांनो, या गावकऱ्यांसोबत इथल्या संपूर्ण सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांसोबत आपण या सापांना इथे जीवदान दिलेलं आहे. या सर्प माहितीच्या दिनदर्शिकेमध्ये जवळजवळ सापांची सर्व वैज्ञानिक माहिती सारांशामध्ये दिलेली आहे. कृपया आपण सर्वांनी ती वाचावी. पर्यावरण हे प्राणसंजीवन, चला करूया संरक्षण संवर्धन. साप वाचवा, पर्यावरण वाचवा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. सर्वांनी आमच्या सर्पमित्र वनिता बोराडे यूट्यूब चॅनलला प्लीज व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सर.